त्या एक कपच्या साठी आमचे एवढे भांडण लागेल असं कधी वाटलं पण नव्हतं. फार एकमेकांच्या कपातला चहा होतो घेतला आम्ही. तर नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांचा लाडका शिवड्या देवडी आणि स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज सकाळी सकाळी उठलो आणि मनाला असं म्हणलो चला आता फ्रेश होऊ, पण काय करणार आपलं कोलगेट संपलं वाचन. पण आपण नाही का जुगार लावायला कधीच मागे हटत नाही. कोलगेट नाही का मधमधून कापला पण ब्रश केलं म्हणजे केलं. आणि सकाळी सकाळी सॉंग कानावर पडलं आणि सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. आणि चहा ॲटिट्यूड नाहीये तर तू नाही का लाईफस्टाईल आहे जिथे नाही का घोटाघोटामध्ये मनाचा स्विच ऑन होतो. आणि बाकी मी पण नाही का पटकन दिवशी चहा घेतला आणि चाललो आता आम्ही लॅबला. आणि आज माझा मोबाईल नाही का परत खराब झाला आणि शॉप वरती गेलो तर तो काय म्हणतो तुम्ही नाही केला नाही का मोबाईल केअर वरती घेऊन. आणि तेवढं काय आपलं बजेट नव्हतं त्यामुळे काय म्हणता यायला होतं साईडला. आता दुपारी मस्त चहा पिऊ म्हटलं, मला नाही की सकाळचे भांडे धुवायला लावले नाही त्याशिवाय तुला चहा देणार नाही म्हटली. मग काय धुतले भांडे आणि मांडला चहा. आणि चहा तर असा झका झाला असं वाटू लागतं पातेलं घेऊन पळून जावा. आणि दूध नाही का थोडंफार कमी पडलं होतं त्यामुळे नाही का चहा थोडा कमी झालता. आणि त्या कमी चहामुळे आमचे असे भांडणं लागले. मी म्हणतो मला टाक थोडा तर दुसरा म्हणतो मला टाक थोडा. मग काय चहा पिऊन आम्ही चालू लॅबला. आता तुम्ही नाही का तेवढं फॉलो करू.